विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. भारतातील प्रसिद्ध कथावाचिका, आध्यात्मिक प्रवचनकार आणि सनातन धर्माच्या प्रचारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता कनकेश्वरी देवी यांनी आज बुधवारी 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेत पूजा अर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत श्री लालमल, सौ मोनामल, गौरवमल व कुटुंबीय उपस्थित होते. सध्या गंगाखेड येथे माता कनकेश्वरी देवी यांच्या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून त्या कथेदरम्यान विशेषतः प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे आल्या होत्या. मंदिरात त्यांनी विधिवत पूजा अर्चा करून भगवान वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत भाविकांशीही संवाद साधला. यावेळी श्री वैद्यनाथ देवस्थान समितीच्या वतीने माता कनकेश्वरी देवी यांचा सन्मान करण्यात आला. देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर त्यांनी अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अन्नछत्रालाही भेट दिली. या ठिकाणी अनिल लाहोटी व मुकेश कलंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. माता कनकेश्वरी देवी या त्यांच्या मधुर, प्रभावी आणि ओजस्वी वाणीमुळे देशभरात प्रसिद्ध असून त्या श्रीमद भागवत कथा, रामचरितमानस आणि देवी भागवत यांसारख्या पवित्र ग्रंथांवरील निरूपणासाठी विशेष ओळखल्या जातात. त्यांच्या परळी वैजनाथ भेटीमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले, हे तू न संभाले तो हमें कौन संभाले. जीवन की डोरी है अब तो तेरे हवाले, वो जीवन की डोरी है अब तो तेरे हवाले. हाँ, जीवन की डोरी